महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना सुरू केली, परंतु आता नियम आणि अटीमुळे लाडकी बहीण योजनेत महिलांना पडताळणीला सामोरे जावे लागत आहे। अशातच दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार याकडे सगळ्या बहिणींच्या नजरा लागून होत्या। अखेरीस लाडक्या बहिणींचा हप्ता हा 13 ते 15 ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजना सध्या KYCच्या प्रक्रियेमध्ये अडकली आहे। लाखो लाडक्या बहिणींना आता KYC प्रक्रियेतून जावं लागत आहे। अशातच दिवाळी आता 2 आठवड्यावर आल्यामुळे दिवाळीचा हप्ता कधी येईल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण आता लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्यांचा हप्ता 13 ते 15 ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होणार आहे, असा आदेशच महायुती सरकारने काढला आहे। त्यानंतर महत्त्वाचा विषय, KYC नसेल तरीही मिळणार हप्ता। ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी KYC केली नसेल किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांच्याकडून KYC झाली नसेल, अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यात सुद्धा हा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा सगळ्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ही सुरळीत चालू नाही आहे, त्या कारणामुळे KYCची जी अट आहे ही तुर्तास त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे। त्या कारणामुळे लाडक्या बहिणींना ज्यांची KYC झाली नसेल त्यांनासुद्धा हा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा हा मिळणार आहे। आणि जेव्हा ती जी साईट आहे KYC करण्याची जी साईट आहे ती साईट सुरळीत सुरू झाल्यानंतर सर्व महिलांना KYC करणेही अनिवार्य असणार आहे, अशा प्रकारची माहिती सध्या तरी आहे। आणि हा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा हा 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी देण्यात येऊ शकते। आणि जे काही 410 कोटी रुपये आहेत ते सुद्धा वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या हप्त्याची आता सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा असणार आहे। अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी होती। ओके, धन्यवाद, थँक्यू।